पुढची बातमी आता आपण पाहूया। साताऱ्यात नो हॉकर झोनचा प्रश्न आता चिघळलेला आहे। साताऱ्यातल्या मोती चौक ते शनिवार चौक हा मार्ग नगर परिषदेकडून नो हॉकर झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। मात्र या ठिकाणी 20 ते 30 वर्षांपासून रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्वांना अद्यापही पर्यायी जागा दिली गेलेली नाही। आम्हाला व्यवसाय करायला परवानगी द्यावी या मागणीवर हे व्यावसायिक ठाम आहेत आणि यासाठी त्यांनी मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत त्यांच्या समोर आपलं गाऱ्हाणं मांडलं आणि यावर तोडगा काढण्याची विनंती देखील केली। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती बाबाराजे यांना भेटण्यासाठी साधारणतः 150 ते 200 स्टॉलधारक रस्त्यावरचे जे छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांना घेऊन भेटीसाठी आलो होतो। जी रस्त्यावरची दुकानं आहेत यांना नो हॉकर झोन म्हणून पालिकेनं जे मोती चौक ते 501 पाटी हा रस्ता जो नो हॉकर झोन म्हणून आदेशित काढलेला आहे हा या संदर्भित लोकांना विचारात न घेता काढलेला आहे। गेले 9 ते 10 दिवस झालं ह्यांचं पोटपाणी पूर्णपणे बंद आहे। बचत गटाचे हप्ते आहेत, माणसांना उद्योगधंदे नाही आहेत। महाराज साहेबांची सीओ साहेबांची चर्चा झाल्यानंतर असं कळतं की उद्या मीटिंग घेतलेली आहे। तर या सर्वसामान्य लोकांना घेऊन मीटिंग करण्यात येणार आहे आणि त्यातून जो तोडगा निघेल यातून आमचं असं म्हणणं आहे की जिथं आता पूर्वरत दुकानं आहेत तिथंच दुकानं आम्हाला द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।